सगळ्यांना जय शिवराय, जय भीम, जय लवचिक. तर माझा मुद्दा असा आहे, आज जे सोनम वांगचुक जे उपोषणाला बसलेले आहेत 30 दिवसापासून, त्यांनी अन्नप्राशन अजून काही केलेलं नाही. तर त्या ठिकाणी दिल्ली ह्या जंतर मंतर ह्या ठिकाणाहून विराट असा मोर्चा निघालेला आहे माझ्या विद्यार्थी मित्रांचा, जे की संसदेवर पोहोचलेला आहे. मात्र तिथं असं झालं मित्रांनो, की तिथं लाठीचार्ज केला. माझे जे पोलीस बांधव आहेत, मिलिटरीचे बांधव आहेत त्यांनी सुद्धा. आता त्यांनी कुणाच्या तरी दबावाखाली केला असेल मित्रांनो. मी मी सांगायची गरज नाही. जसं की आपल्या मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत होते, तेव्हा सुद्धा असाच लाठीचार्ज झाला होता. तर मित्रांनो, जे मुलं आपल्या हक्काच्या लढाईसाठी लढत आहेत, तर तुम्ही त्याला दबावाखाली मारून वगैरे हे बरोबर नाहीये. की आशा करतो की तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. माझे जे विद्यार्थी आहेत, ते त्यांच्या हक्कासाठी लढायले. मी सरकारला दरखास्त करतो, ज्यांना मार्क जास्त आहेत, तुम्ही त्याला कोणती पण पदवी असेल, काही असेल, तुम्ही मार्क घेत घेत चाललेले आहात. ची परीक्षा पास झाला ना तो, त्याला समजा 95% आहेत. दुसऱ्याला 94% आहेत. तर तुम्ही 95% ला प्राधान्य द्या. हेच मी म्हणतोय. जो शिक्षणात हुशार आहे त्याला प्राधान्य द्या. याच्यात हुशार आहे त्याला प्राधान्य देऊ नका. म्हणजे की पैशात. आणि मी रिक्वेस्ट करतो, आणि ते जे लढतायत ना मित्रांनो, ते त्यांच्या हक्कासाठी लढालेत. आमचे गरीब विद्यार्थी आहेत, आणि मी पण एक गरीब घरचाच विद्यार्थी आहे. मला पण 2 लेकरं आहेत. ते उद्या चालून असं होऊ नये. माझ्या पण मुलांसोबत असं होईल. जे लोक हक्कासाठी लढायलेत ना, तर तुम्ही एकजूट व्हायचं आपण सगळ्यांनी मिळून. तर मोदी साहेबांना रिक्वेस्ट करतो, आणि देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांना सुद्धा रिक्वेस्ट करतो की त्यांनी याच्यामध्ये काहीतरी अ, म्हणजे रस्ता काढावा. जे की, आणि धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तिफा तुम्हाला घ्यायला हरकत नाहीये. त्यांचा इस्तिफा घेऊन टाका. असं कोणी पण आपली गद्दी सांभाळण्याचा प्रयत्न कर. जे माझे विद्यार्थी आहेत ते हक्कासाठी लढाले, त्यांना तुम्ही न्याय द्या, अशीच रिक्वेस्ट करतो. आणि माझा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, की तो व्हिडिओ माझा दिल्लीच्या सरकारपर्यंत गेला पाहिजे. हाच व्हिडिओ पहिले पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ शेअर करा, हा पण व्हिडिओ शेअर करा. आणि हक्काची लढाई आपली लढायची आहे मित्रांनो.